नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार 25 मे. आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. जीवन सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच आनंदाची प्राप्ती होत असते. आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून हलके झाले पाहिजे. आनंद हा शाश्वत आहे. कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना सुद्धा जो आनंद होतो तेच परमात्म्याचे व्यक्त रूप आहे. वासना भगवंताकडे वळली तर माणसाला ती आनंदरूप बनवते. ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली आहे असे समजावे. वासनेला जिंकायला नामासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास होय. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो म्हणून आनंद मिळवण्यासाठी नामस्मरण करावे. धन्यवाद.